नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। महाराष्ट्रातील सर्व रिक्षावाल्यांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका, एकमेकाला शेअर करा आणि आता रिक्षाचा परवाना करू नका। नुसतं परवाना तर मिळतो, लवकर बंद बी होणार नाही। जिथं परमिट राज मोठा आहे ते खतम तर होईलच, चौकशा होतील, परवानाधारकावर गुन्हे टाकले जातील, आरटीओची सगळी गर्दी हटेल, पेपरलेसनं हे काम आहे। आता ऑनलाईन फिटनेस बी चालू झालंय, ऑनलाईनच काढून घ्यायचं सगळं। काय आता गुरु बिरू काय आता भानगड नाही, कुणाला विचारायचं बी नाही, काय नाही। आपलं गाडी पासिंग झाली की फिटनेस काढून घ्यायचं। तर आता बऱ्याच रिक्षा टॅक्सी चालकांना माहिती नाही अजून, खाली ते गुरु करतात। तुम्हाला रिक्षा परवान्यासाठी इरादापत्र काढायला पाहिजे का? गरज आहे का? तुम्ही कुठं नोकरी करताय का? नोकरी करत असेल तर कायद्यानंच कॅन्सल होतं। ज्याला गरज आहे त्याने मात्र निश्चित इरादापत्र करा, नवीन रिक्षा घ्या आणि आपला स्वयंरोजगार चालू करा। पण आपण एक कायदा महाराष्ट्र राज्यात हा झालेला आहे, तो राजाराम बापू पाटील रिक्षा संघटनेच्या प्रयत्नामुळे झालेला आहे। रिक्षा टॅक्सी परवाना हस्तांतरण होतो का? हा परवाना हस्तांतरण होतो, रिक्षा टॅक्सीचा परवाना हस्तांतरण होतो आणि रिक्षा ही दुसऱ्याच्या नावावर हस्तांतरण होते, हे कुणीही विसरू नका। आता ह्या परवान्यासाठी समजा तुम्हाला रिक्षा घ्यायची आहे, जुनीच घ्यायची आहे आणि तुमच्याकडे परवाना नाही, तुमच्याकडे जर 15 वर्षाचा दाखला असेल, पोलीस रिपोर्ट असेल, तर तुम्ही जुनी रिक्षा खरेदी करू शकता। तो जर रिक्षावाला रिक्षा चालवत नसेल तर तो रिक्षा आणि परवाना हा तुमच्या नावावरती होतो। मुंबई महानगर क्षेत्रासाठी ही 25,000 फी आहे, बाकीच्या ठिकाण मुंबई पुणे ह्या विभागासाठी 25,000 रिक्षा टॅक्सी परवाना हस्तांतरण फी आहे, हा तुम्हाला डीडी द्यावा लागतो। आणि बाकी ग्रामीण भागात 5,000 आहे। भविष्यात या अधिसूचनेत एकच फी होईल महाराष्ट्रासाठी, तसे आम्ही सतत पाठपुरावाही केलेला आहे नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रासाठी समान फी करा म्हणून, परंतु ती काय अजून झालेली नाही। आता जवळजवळ 10 वर्ष हा कायदा होऊन झालेला आहे। परंतु काही गुरु लोकांनी आपोआप पसरलेले आहे की परवान्याची किंमत वेगळी, काय परवान्याची कुठलीही किंमत नाही। मग ही प्रक्रिया अशी असते, जर तुमची गाडी परवान्यासह विकायची आणि विकताना त्याला समोरच्याला विचारा की तुझ्याकडं लायसन, बिल्ला, पोलीस रिपोर्ट, दाखला 15 सारखा आहे का? बाबा ही गाडी तुझ्या नावावर परवान्यासकट होणार आणि शासनाला एवढी फी भरावी लागते। मी आरटीओच्या समोर येतो, एक प्रतिज्ञापत्र असतं, त्या प्रतिज्ञापत्रावर आरटीओच्या समोर तो परवाना सलेंडर करावा लागतो। सलेंडर हे गुरु लोक 50,000 सांगतात, 40,000 सांगतात, द्यायचे नाही तर कोणाला बाबांनो द्यायचे नाही। आरटीओवाल्यांचे पैसे खातात ते काय नाही, 25,500चा डीडी द्यायचा, म्हणजे 25,000 परवाना हस्तांतरण फी आणि 500 रुपये वाहन ट्रान्सफर आणि 2 साक्षीदार म्हणून दोघांचे फोटो, त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड ही त्या तुमच्या प्रतिज्ञापत्रात दिलेलं असतं आणि वाहनाचे सर्व पेपर, त्या घेणाराचे सर्व पेपर आणि तो परवानाच नावावरती होतो, हे मात्र लक्षात ठेवा। म्हणजे रिक्षा आणि परवाना हा नावावरती होतो आणि ह्याची 25,000 फी असते। हे खाली गुरुनी, दलालांनी, त्या आरटीओवाल्यांनी बम केल्यावर काय 40-50,000 द्यायचे नाही, आरटीओवाल्यांनी जे नाटक केलेलं आहे सगळं, हे लक्षात ठेवा प्रत्येकानं। आरटीओवाल्याचं सुद्धा ऐकू नका। परवाना हस्तांतरण होतो, हा राजाराम बापू पाटील रिक्षा संघटनाच्या अध्यक्षाच्या प्रयत्नामुळे झालेला आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। बाकीचे वाटतं ते बोलतील आम्हीच केलं, काय केलं हिने? आरटीओच्या समोर 4 माणसं हिंती ठेवायची, दलाली करायची, एवढंच करतात ते। बरं ते असू द्या आता, पण ज्याला कुणाला रिक्षा विकायची असेल तर तो परवानाही समोरच्या व्यक्तीच्या नावावरती होतो। तर प्रत्येकाने आता हे परवाने हस्तांतरण करा। आता ह्या कायद्यात अशीही तरतूद आहे, समजा तो परवाना एक कांदा रिक्षा चालक आहे आणि आता त्याचं वयमान झालेलं आहे, त्याला गाडी चालवायची नाही, परंतु त्याचा मुलगा, अविवाहित मुलगा, लग्न झालेला नाही, अविवाहित मुलग्याकडं लायसन बिल्ला असेल आणि तो गाडी चालवणार असेल
तर त्याच्या नावावरती होतो आणि त्याच्यासाठी कुठलीही फी भरावी लागत नाही. किंवा त्या परवाना धारकाच्या मुलीच्या नावावर जर लायसन बिल्ला वगैरे आहे आणि ती मुलगी गाडी चालवणारी असेल आणि अविवाहित असेल तर त्याला फी भरावी लागत नाही. किंवा त्या परवाना धारकाच्या पत्नीच्या नावावर जर तो परवाना करायचं म्हणलं तर त्यालाही फी लागत नाही, परंतु गाडी ती त्यांना चालवावी लागेल. लायसन बिल, आधार कार्ड ह्या सगळ्या गोष्टी लागणार, पेपर्स लागणार. किंवा तो परवाना हस्तांतरण आईच्या नावावरून अविवाहित मुलगी किंवा मुलाच्या नावावर करायचं म्हणलं तरी तुम्हाला फी भरावी लागत नाही. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा. तर परवाना हस्तांतरण हा कायदेशीर मार्गाने होतो. तर आता आरटीओचं बी काय ऐकायचं नाही. हा व्हिडिओ शेअर करा. जर कोण रिक्षावाले नवीन परवाना काढून 3-4 लाख रुपये गुरुंच्याकडे लोन करत असतील, जर कुणाची एखाद्याची जुनी रिक्षा विकायची असेल आणि परवान्यासह तो नावावरती होतो, असं काही सुद्धा नाही. म्हणजे तुम्ही रिक्षा विकली की परवाना ही तुमच्या नावावर, तुम्ही रिक्षा विकली की परवाना ही तुमच्या नावावर. पाय लागो गुरु, खाली बोलना नहीं, गुरु को भी बोलने का. हमको गुरु जुना गाड़ी लेना है, हमारे पास 15 साल का दाखला है आणि पुलिस का रिपोर्ट भी है, हमको गाड़ी दो और वो परमिट भी हमारे नाम से होता है. जब हम बेचेंगे ना गुरु तो परमिट के साथ ही हम उसके नाम से करेगा. ये भी बोलना है गुरु को. गुरु को क्या है, गुरु अरे बाबा ये आरटीओ वाले है ना बहुत सिकेले पड़ेले है और पैसा खाते, और उनके गुरु है ना 7वीं 8वीं 9वीं हो गए है, तो बराबर पान भरता है और साहब को बोलता है, साहब उसके हाथ में का पेपर देखता है ना और साहब सलाम मारता है वो गुरु को. गुरु को क्या है, तो बराबर भरता है पान का. गुरु हमार पार्टी हमार पार्टी हमार पार्टी, पार्टी से लेता है पैसा और आरटीओ वाला होता है मालामाल. तो गुरु को भी सीधा बोलना है, मेरे को परवाना नाम पे होता है, तुम हमको बनाओ मत. 25,000 उसका फी है, हम भरेगा. हमारे पास पुलिस रिपोर्ट है, हमारे पास 15 साल का दाखला है, हमको नया गाड़ी लेना ही नहीं, क्यों हम कर्जा भरू. ये भी सभी जन ने बोला है. कानूनी हो गया है. रिक्शा और रिक्शा का परवाने के साथ हस्तांतरण होता है. काली पीली रिक्शा और टैक्सी ये परवाना हस्तांतरण होता है. गुरु को ही बोलना अभी हमको नहीं मांगता नया परमिट निकलने का. हाँ, अब परवाना नाम पे होता है, जुना गाड़ी देखो हम नाम पे करके ले लेगा. 25,000 रुपये फी है. काय के लिए तुमको 50,000 देना है. बोल कौन सा साहब पैसा खाता है. वो मैं साहब को बोलता है मेरे को साहब के सामने साइन करना है. तो सभी जन ने रिक्शा टैक्सी परवाना जुना गाड़ी का हस्तांतरण होता है. ये कायदे की प्रक्रिया है. धन्यवाद. मूठ वाले मोकाशी यूट्यूब देखिए, लाइक करिए, शेयर करिए, सब्सक्राइब करिए. धन्यवाद.